पुणे महापालिकेतील महापौर कार्यालय, विधान भवन तसेच नागपूरमधील आरएसएस कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली। या धमकीनंतर महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर यंत्रणांनी घटनास्थळी तपास केला। दरम्यान ही केवळ धमकी असल्याची प्रतिक्रिया गटनेते गणेश बिडकर यांनी दिली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। आज महापौर कार्यालयात एक धमकीचा निनावी मेल या ठिकाणी आम्हाला आला की महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो आम्ही उडवणार आहोत, अशा प्रकारची धमकी आल्यामुळे ताबडतोब पोलिसांना या ठिकाणी प्रशासनाने आणि आम्ही कळवलं आणि आज पूर्ण महापालिकेचा परिसर निर्मनुष्य करून पूर्ण बॉम्ब स्क्वॉडने येऊन चेकिंग करून गेलाय। तर ती एक धमकीच होती असं आता निदर्शनाला आलेलं आहे। असा खोडसाळपणा अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रात झालेला कळतोय, नागपूरला झालाय, मुंबईला झालाय। त्यामुळे कोणतरी ठरवून अशा प्रकारचा खोडसाळपणा किंवा घाबरवण्याचं काम या ठिकाणी समाज विधायक म्हणजे जी समाजाच्या विरुद्ध असणारी लोक जी प्रवृत्ती आहे ती करते, त्याचा मी निषेध करतो आणि यापुढे महापालिकेच्या इमारतीत आपण अधिक काळजीने सगळी यंत्रणा लावू। प्रवेश आणि एक्झिट या दोन्हीवर आपण मेटल डिटेक्टर बसवण्याचा निर्णय या ठिकाणी आज आम्ही घेणार आहोत। आज सकाळी महापालिकेमध्ये एक मेल आला की मेयर कार्यालय इथं बॉम्बस्फोट करण्यात येईल, अशा आशयाचा मेल पाहून त्यांनी आम्हाला महापालिका प्रशासनाने पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानुसार 10:35 वाजता इथं सगळा पोलीस बंदोबस्त आणि BDTS म्हणजे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक इथं दाखल झालं आणि त्यांनी संपूर्ण या इमारतीची आणि परिसराची पूर्ण तपासणी केली। तर अशा प्रकारचा काही बॉम्बस्फोटासारखी परिस्थिती किंवा तशा प्रकारचं काही वस्तू किंवा काही संशयास्पद गोष्टी काय आढळून आलेल्या नाही आहे। सर, पत्रामध्ये पुणे शहरातले किती लोकेशनचा उल्लेख करण्यात आला होता आणि त्या प्रकरणाचं त्या तपासाचं काय स्टेटस? आता त्याच्यामध्ये एकूण 3 जे घटनास्थळ आहेत किंवा जे ठिकाण आहेत त्याचा आम्ही अर्थ लावलाय। म्हणजे आमच्याकडे एक मेयर ऑफिस म्हणजे महापालिका हे एक आहे, दुसरं विधान भवन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु आम्ही पुण्यातलं जे कौन्सिल हॉल आहे तिथंही या संदर्भाने चेकिंग केलेलं आहे। तिसरं आहे मोतीबागेमधलं RSSचं कार्यालय। तर या तिन्ही ठिकाणी आम्ही पूर्णपणे तपासणी केली तर असा कुठेही असा काही प्रकार आढळून आलेला नाही। सर, लेटरच्या खाली नॅशनल खलिस्तान आर्मी म्हणून असा उल्लेख आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑपरेशन ब्लू स्टारला देखील 42 वर्ष पूर्ण होत आहे। तर या अनुषंगाने सुद्धा काही माहिती आपण गोळा करण्याचा आता आम्ही या संदर्भाने आमचा पूर्ण टीम्स लावलेले आहेत आणि सायबर आमचा विभाग जो आहे त्याच्या मदतीनं या सगळ्या मेलच्या बाबतीत आणि इतर संदर्भाने संपूर्ण आमचा तपास करण्यात येईल। कुठून आला हा मेल, कसा आहे, आता त्या संदर्भाने आमच्या टीम्स वर्क करत आहेत। संपूर्ण आपण त्या तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला नंतर अपडेट्स दिल्या जातील।